अंबरनाथमध्ये प्रजासत्ताक दिनी ड्राय डेच्या दिवशी अवैधपणे मद्य विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत पोलिसांनी मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे। अंबरनाथ पश्चिम येथील फॉरेस्ट नाका परिसरात एका चायनीज शॉपच्या मागे प्रजासत्ताक दिनी अवैधपणे दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत 2 जणांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून प्रजासत्ताक दिनी ड्राय डे असूनही विक्री सुरू असलेला सुमारे 40,000 रुपयांचा देशी विदेशी मद्याचा साठा पोलिसांनी जप्त केलाय। यानंतर या दोघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे। काल संध्याकाळी आमच्या अंबरनाथ विभागाचे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळे साहेब यांना एक खास बातमीदारांनी खबर दिली होती की फॉरेस्ट नाका अनुग्रह हॉटेलच्या मागे 2 इसम देशी व विदेशी मद्याचा साठा करून एका घरामध्ये दारू विक्री करत आहेत। त्या अनुषंगाने माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसो व मी स्वतः तसेच आमच्या DB पथकाचे PSI श्री मुंडे साहेब व पोलीस हवालदार जाधव व त्यांची टीम यांनी आम्ही सर्वांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे कमलाकर तेलंगे व संमेलन यादव हे दोघंजण त्या ठिकाणी काही लोकांना दारू विक्री करत असताना आम्हाला ते निदर्शनास आले। लागलीच आम्ही 2 पंचांना बोलून सदर ठिकाणी पंचनामा चालू करून साधारण 39,000 आणि 995 रुपयाचे दारू आम्ही हस्तगत केलेली आहे। मद्याचा साठा तसेच त्याच्यामध्ये एक 10,000ची रोख रक्कम आहे, म्हणजे 39,000 माहीत आहे असा आम्ही साठा जप्त केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने पोलीस ठाणे आम्ही महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 65-68 प्रमाणे कारवाई केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट AB फास्ट न्यूज अंबरनाथ।